आपण हे अगदी नेहमी ऐकत आलो आहे, वाचत आलो आहे, की आपण जे खातो तसेच आपण असतो. म्हणजे बघा ना, खरोखरच अगदी शब्दशः अर्थानं जरी घ्यायचं म्हटलं ना, तरीही आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी, अगदी अणुरेणू हे कुठून तरी आलेलेच आहेत, हो की नाही? म्हणजे आपल्या स्नायूंमुळे होणारी प्रत्येक हालचाल आणि आपल्या डोक्यावरचा अगदी केस आणि केस जरी घेतला, तरी हे आपण खाल्लेल्या किंवा घेत असलेल्या किंवा न घेत असलेल्या आहाराचाच अगदी थेट परिणाम असतो. शिवपार्वती संवादे वंदिका स्तोत्रम. हल्ली माझ्या स्वयंपाकाच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजेच व्लॉगमध्ये जेव्हा केव्हा मी स्वयंपाक दाखवते तेव्हा तुम्हाला हा अगारोचा मिनी चॉपर दिसतोच आणि तो दिसतच राहणार, कारण तो खरंच मला खूप आवडला आहे. सुरुवातीला मला असं वाटलेलं की हा छोटूसा आहे, कितपत माझ्या उपयोगाला येईल. पण डेली लाईफमध्ये म्हणजेच या रोजच्या स्वयंपाकामध्ये एक कांदा, एक टोमॅटो चिरण्यासाठी हा अगदीच सफिशियंट आहे. आणि मला आवडला हा खूपच. असा फाईन चॉप केलेला कांदा. भाज्या टेस्टी बनवतो हां, अगदीच टेस्टी. टोमॅटो तर छान फोडणीमध्ये विरघळून जातो मस्तपैकी. खूप दिवसांच्या गॅपनी पुन्हा एकदा नॉर्मल रुटीन. पहाटे उठायचं, मस्त अशी देवाची छान गाणी लावायची आणि स्वयंपाक एन्जॉय करायचा. चला दही फ्रीजमध्ये ठेवून देऊया. या शेवया कसल्या आहेत ओळखल्या का तुम्ही? तर आईने गावावरून दिलेल्या शेवया आहेत. त्यामध्ये व्हाईटवाल्या वेगळ्या आहेत, ज्या गव्हाच्या पिठाच्या आणि रव्याच्या केलेल्या असतात मिक्स. तर या आत्ता ज्या मी दाखवल्या ना, या खीर बनवण्यासाठी म्हणून मँगो फ्लेवरच्या शेवया असं सांगून देण्यात आलं आहे, म्हणजे ज्यांनी बनवल्या होत्या ना त्यांनी. तर मी खीर करण्याच्या ऐवजी म्हटलं खरंच मँगो फ्लेवर येतो आहे का हे पाहावं, म्हणून मी आज त्याचा चक्क उपमा बनवला. पण मला तर काही मँगो फ्लेवर वगैरे काही असं जाणवलेलं नाही आहे. मला असं वाटतं की कलर यूज केलेला आहे बस. मला सुरुवातीला असं वाटलं होतं की इसेन्स वगैरे वापरलं आहे की काय यामध्ये, पण नाही, इसेन्ससुद्धा नाही आहे बहुतेक, कलरच यूज केलेला आहे. Then why is it so precious? Oh, I'll say. मी जेव्हा पहाटे उठून स्वयंपाक केलेला व्लॉगमध्ये दाखवते, म्हणजेच असे व्लॉग शेअर करते, तेव्हा हमखास कॉमेंट येते की ताई तू नक्की रात्री मग झोपते किती वाजता? इतक्या लवकर जर उठायचं असेल तर रात्री झोपायचं किती वाजता? खरं सांगू का, काल रात्रीनं मला लवकर झोपायचं होतं हां, पण मी ना चक्क बिग बॉस बघत बसले होते 11 वाजेपर्यंत. वीकेंड होता ना, तर भाऊचा धक्का पाहायचा होता मला. अश्विनी, आय थिंक तू कॉमेंट केली होती की तू बिग बॉस फॉलो करते का? तर हो, बघते मी. तर आहोंनी मला अगदी सांगून सांगून थकले ते, अगं झोप, उद्या लवकर उठायचे. पण मी 11 वाजवले आणि आज इतक्या दिवसांनी जेव्हा पहाटे उठायची वेळ आली, अक्षरशः जीवावर आलेलं होतं. कसं बसं मी मनाला तयार करून उठले. तर हे असं आहे, आपल्याला आपली लागलेली सवय एकदा मोडली ना, ती पुन्हा लावण्यासाठी खरंच खूप कष्ट घ्यावं लागतं. मनाची खूप तयारी असावी लागते. तुम्हाला जर पहाटे लवकर उठायची सवय लावायची असेल तर अर्ध्या तासाचाच फक्त फरक करा. म्हणजेच जर का तुम्ही 7ला उठत असाल तर 6:30ला उठा, 6:30ला उठत असाल तर 6ला उठा, असंच करा. एवढंही जमत नसेल तर फक्त 15 मिनिटाचाच डिफरन्स ठेवा आणि हळूहळू मग ती तुम्हाला सवय नक्कीच लागेल. Ahead. But time is running out. Time is running out. लवकर उठताना त्रास होतो हां, पण 7 वाजेपर्यंत जर का तुमचा ब्रेकफास्ट, स्वयंपाक सगळं काही रेडी असेल तर अख्खा दिवस तुम्हाला मिळतो. म्हणजे किती सारी कामं होऊ शकतात बघा. म्हणजे यानंतर माझं ब्रश, अंघोळ हे सगळं मी आवरणार, देवपूजा, बाकीची कामं करायला म्हणजेच भांडी आणि फरशीला तर आपल्याकडे बाई येते, म्हणजे माझ्याकडे येते, मेड येते, तर ती करते. मग ओठा क्लीन करायचा, डायनिंग क्लीन करायचं, इतरचं सगळं म्हणजे इतर सारा घरातला पसारा आवरायचा आणि सारं काही उरकून 10 वाजता छानपैकी कामाला बसायचं. म्हणजेच जर का लवकर नाही उठलो तर मात्र मग इतकी धावपळ होते आणि इतका त्रास होतो, मग त्याचा परिणामही हळूहळू आपल्या प्रत्येक कामावर जाणवायला लागतो. चलो, टिफिन काय देते असंही मला विचारण्यात आलं होतं. तर आहोंचा टिफिन हा असा अगदी साधा असतो. एक सुकी भाजी, 2 पोळ्या आणि सॅलडमध्ये कधी बीट असतं, पण हमखास काकडी आणि गाजर तर असतंच असतं. हा असा साधा सिंपल टिफिन असतो. मी ना काही कुर्तीचे सेट घेतले होते मिंत्रावरून, आठवत असेल तुम्हाला, ज्या मला नेहमी पाहतात. तर ते मी आता घरी वापरायला काढते आहे उन्हाळ्यामध्ये, कारण ते कॉटन आहे आणि कॉटन शरीराला उन्हाळ्यामध्ये खरंच छान थंडावा देतं, बेस्ट वाटतं. Time is running out. 5ला 5 मिनटं बाकी आहेत आणि
आता थोडा थोडा चेहरा बरा व्हायला लागलाय. म्हणजे ती सर्दी इतकी घुसली होती ना डोक्यात आणि कधी सवय नाही अशी, तर आता जरा जरा बरं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे डोळ्यामध्ये थोडा थोडा पूर्वीसारखा त्राण यायला लागलेला आहे. आणि तरीही खूप बोललं ना की त्रास होतो, म्हणून मी फोनवरती बोलायचं टाळतीये बऱ्याच जणांच्या बरोबर. तर रजनीला मला कॉल करायचा होता. रजनी व्हिडिओ पाहत असेल तर सॉरी डिअर, मी तुला कॉल करते बोलले नाही, केला नाही. काय होतं, मी कॉल केला ना की मी बोलतच राहते आणि मग इथं दुखायला लागतं आणि खोकलायला लागतो सध्या, त्यामुळे मी कॉलवरती बोलणं टाळते. आणि आत्ताच मी जेव्हा व्हिडिओ लावत होते, म्हणजे कॅमेरा लावत होते सॉरी, तेव्हा मला एक कॉमेंट आली की प्रितीश जेईची एक्झाम, म्हणजे त्याने काय एक्झाम दिली होती किंवा त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे वगैरे शेअर करा म्हणून. तर तो आता अजून करतोय जेई प्रिपरेशन. आता अजून 11th ला आहे, 11th ची एक्झाम आता होईल आणि तो 12th मध्ये जाईल. तर 10th होत आल्यानंतर जेव्हा आय थिंक डिसेंबरमध्ये वगैरेच बाकलेवलवाल्यांचे फॉर्म्स निघतात, पहिली ऑनलाईन एक्झाम. आणि आम्हाला काहीच, खरं सांगते मी, ते सांगावं लागलं नाही प्रितीशला की ही एक्झाम दे ती एक्झाम दे. त्यानंच घेतलेला हा डिसिजन आहे, त्यालाच करायचं होतं. त्यामुळे त्यानंच कधी ऑनलाईन फॉर्म भरला, पप्पांना जीपे करायला लावलं कॉल करून, म्हणजे ते फॉर्मची फी असते 500 रुपये, आणि त्यानंच ते सगळं ठरवलं होतं आणि तोच क्लास त्याला हवा होता. त्यामुळे त्याने इतर कोणताही क्लास, म्हणजे फिजिक्सवाला, देन ॲलेन, आकाश, असे बरेचसे क्लासेस आहेत ना, तर कोणाचीही टेस्ट त्याने दिलेली नव्हती, फक्त बाकलीवालवाल्यांची दिली होती. आणि त्यामध्ये त्याला चांगले मार्क्स पण पडले होते, स्कॉलरशिप पण मिळाली होती. त्यामुळे तिथेच आम्ही घेऊन टाकलं. फी जरा जास्त आहे, म्हणजे कम्पॅरेटिव्हली इतर क्लासेसपेक्षा सगळ्यात जास्त बाकलीवालवाल्यांची फी आहे. आता प्रितीशच्या क्लासमधल्या मुलांची आई, आता आपली मैत्रिणी आहेत, म्हणजेच माझ्या व्ह्यूअर्स आहेत, त्यांनाही माहिती आहे की बाकलीवाल्यांची फी थोडी जास्त आहे. बरं जाऊ दे, मला खूप खोकला येतो असं बोलताना, त्रास होतो, इथं दुखतं, कारण मी अँटीबायोटिक घेतलाच नाही शेवटी. आणि 3 दिवस रात्री सिनारेस्ट खाल्ली, एवढंच, फक्त एकच वेळ खाल्ली. तर चला आता ताक बनवणार आहे. मस्त असं घट्टसर दही आहे, इतकं टेस्टी लागतं ना ताक मलाईवालं. तर प्रितीशला आणि मला त्याचा अभ्यासच सुरू आहे कंटिन्यू. आणि मग पुन्हा आजची डान्स प्रॅक्टिस दाखवते. चला पहिल्यांदा ताक करून घेऊया. दुपारी आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चहाच्या ऐवजी छान असं ताक घ्यायचं. आज तर ॲटलिस्ट मी चहा करणार नाही असं ठरवलं होतं, पण नेमकं ऑफिसमधून आल्यानंतर अगदी जाम होऊन आले होते आणि त्यांना कडक असा आल्याचा चहा हवा होता, त्यामुळे आज करावाच लागला. नाहीतर मी आणि प्रितीशनी फक्त हे ताकच एन्जॉय करायचं असं ठरवलं होतं की संध्याकाळचा आता उन्हाळ्यामध्ये चहाच बंद करायचा. काय लागतं माहिती आहे हे ताक, अगदीच टेस्टी, अगदीच, म्हणजे दहीच मुळात फक्त खायला इतकं टेस्टी लागतं ना, भारी आहे यार हे दूध. मस्त आता मसाला टाकते यामध्ये आणि मसाला ताक बनवते. खरं तर ताक अजून पातळ असायला हवं, पण मला घट्टसर आवडतं. आहोंना खूप पातळ असं ताक आवडतं. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जर का तुम्ही उन्हाळ्यात ताक पिताय तर ते पातळच बनवून प्यायचं, पाण्याचं प्रमाण त्यामध्ये जास्त असायला हवं असं त्यांचं म्हणणं. पण मला मात्र हे असं घट्टसर आवडतं. तुम्हाला कसं आवडतं नक्की मला कॉमेंट करून सांगा. प्रीती ताक आणू, ताक. ऐका ना, मी तुम्हाला रोज असा हा डान्स दाखवते माझा, म्हणजे हल्ली दाखवते मी जेव्हा जेव्हा प्रॅक्टिस करते तेव्हा. त्याचा एकच हेतू आहे की काही ना काही छंद तुम्ही लावून घ्या. म्हणजे व्यायाम करा, योग करा, सूर्यनमस्कार घाला, डान्स करा, पण करा, छान वाटतं. आणि घर बसल्याही तुम्ही जी काही आता आपल्याकडे सोय आहे, इंटरनेट असतंच प्रत्येकाकडे, तर त्याचा वापर करून अशी काहीशी एखादी कला आत्मसात करा, आपल्याला बरं वाटावं म्हणून, बाकीच्यांना नाही. आणि सध्या तर आपल्या या छंदाचा वापर म्हणजे उपयोग आपल्या शरीराला होतोय. शरीर छान राहतं आणि मन ही अगदी छान प्रसन्न राहतं. हल्ली ऐकावं त्या प्रत्येकालाच सर्दी, कफ असा त्रास होतोय. साथच आली की काय? वातावरण बदलामुळे असेल कदाचित हे. आता माझं इन्फेक्शन आहूनपर्यंत पोहोचले आणि ऑफिसमधून निघतानाच मला फोन केलाय की मला घरी आल्या आल्या कडक असा चहा हवाय.
आल्याला खूप छान असा वास आहे, सुगंध आहे. मस्त आहे ना. खूप म्हणजे खूप दिवसांनी असं ओरिजिनल आलं मिळाले असं वाटतंय. येत राहतं फक्त. काय करता तुम्ही? एक मिनिट. सॅटर्डे संडे सुट्टी घेऊन इन्फेक्शन घेतले. कामाला गेलो असतं इन्फेक्शन झालं नसतं. असं थोडी आहे. कोविडचं इन्फेक्शन कामाला जाऊनच आणलं होतं. समय की बात आहे. आम्ही त्यावेळेला काही नाही बोललो. स्टीलचा हा चॉपिंग बोर्ड आहे ना, हा ॲक्च्युली कल्पनाने मागवला होता. म्हणजे ऑफरमध्ये जर का तुम्ही 3 घेतले तर स्वस्त मिळत होते, म्हणून तिने 3 मागवले होते. एक प्रियासाठी, एक माझ्यासाठी आणि एक तिच्यासाठी. आता घेऊन पण 1.5 वर्ष होऊन गेलं असेल आणि तेव्हापासून मी विचार करते की या चॉपिंग बोर्डवरती आपण चपात्याही लाटून बघूया की कशा जमत आहेत. आज योग आला आहे, तेही कशामुळं की माझं पोळपाट भांड्यामध्ये आहे. म्हणून मग सुचलं मला की म्हटलं चला आपण लाटणं स्वच्छ धुवून घेऊया. खरं तर जेव्हा आपल्याकडे कामवाली असते ना, तेव्हा प्रत्येक गोष्ट ही 2-2 ठेवायला लागते. म्हणजे पोळपाट लाटणंसुद्धा 2 असायला हवं. जर का तुम्ही सकाळ संध्याकाळ चपात्या करत असाल तर मग प्रॉब्लेम येतो, नाहीतर मग ते स्वतःला धुवून घ्यावं लागतं. तर तेवढा पण ॲडजस्ट करू शकतो म्हणा. पण आज चकुल्यासाठी मोठी लाटी लाटायची होती. म्हटलं चला या चॉपिंग बोर्डचा वापर करूया आणि मस्तपैकी छान लाटलं जातं याच्यावरती. बघा, इतका असा हा नॉर्मल माझा दिवस असतो. मी काय तुमच्यासोबत शेअर करावं हे मला कधी कधी खरंच सुचत नाही. पण तुमच्या जेव्हा ह्या अशा कॉमेंट येतात ना की ताई प्लीज रोज व्लॉग अपलोड कर, तुझा 15-20 मिनटाचा व्लॉग पाहिला की खूप फ्रेश व्हायला होतं, खरंच खूप छान वाटतं, तू खूप छान बोलतेस, खूप छान फॅमिली आहे. तर हे ना मला एक वेगळी एनर्जी देऊन जातं आणि मग वाटतं नाही, आपण जे काही करत आहोत आपलं नॉर्मल जरी लाईफ असलं तरी ते रेकॉर्ड करायला हवं आणि शेअर करायला हवं. ज्यामुळे खरंच काहींना जर मोटिवेशन मिळत असेल तर का नाही, हो की नाही. भूक लागली? वरणफळ लागली मला भूक लागली. प्रॉपर आज वरणफळ आहे हे. तुला मला भूक लागली. शिजले. भूक लागली. का लेट झालं सांगा बरं? भूक लागली. का तुम्ही एवढं गप्पा मारत बसलेलात? काय बोलायचं? आ? शूट तरी करायचं की नाही सांगा? आमच्या एवढ्या छान गप्पा रंगल्या होत्या. हां, करायचं की नाही? कोणीच नाही शूट केलं. आणि मी असंच करते, कॉन्टेंट खूप सारं घालवते. मग काय म्हणते व्हायरस? ठीक आहे, ठीक बा. लढा दिला जाईल, लढा दिला जाईल. तर हे बघा हळदी कुंकू दिसतंय. माझी जी वरती राहणारी मैत्रीण आहे ना अंजली, ती आणि तिच्या भावाची वाईफ. मागे मी एकदा बार्शीला जेव्हा गेले होते तेव्हा ते घर दाखवलं होतं बघा. खूप सुंदर असं घर आहे त्यांचं. तर त्या काकूंची सूनबाई म्हणजेच अंजलीची वहिनी आली होती. मग कल्पना, मी, अंजली आणि ती खूप साऱ्या गप्पा मारल्या छानशा. तर तोच हळदी कुंकूचा कार्यक्रम केला होता जाता जाता. त्याचमुळे वेळ झाला स्वयंपाकाला. म्हणजे लिटरली 9:15 होतात. तरी बरं मी कुकर लावलेला होता. कुकर नव्हता लावला, सॉरी, कणिक मळलेली होती. आणि कुकर लावला होता डाळ भातासाठी, सॉरी फक्त डाळीचा कुकर लावला होता. भात मी वेगळा लावला आहे दुसऱ्या कुकरला. तर चला आता मस्त चकुल्या एन्जॉय करूया. वरणफळ बोलतात पुण्याला, वरणफळ. वाढानं भूक लागली. औषध पण खायचं आहे ना? ॲसिडिटीची गोळी खाल्ली? खाल्ली.